आनंदनगर नावाच्या एका छोट्या पण सुंदर शहरात देशपांडे यांचं कुटुंब राहत होतं. घरात अण्णासाहेब, त्यांच्या पत्नी सुमतीबाई आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमोल राहत होते. सुमतीबाई जुन्या विचारांच्या, शिस्तीच्या आणि घराला अगदी व्यवस्थित सांभाळणाऱ्या होत्या. त्यांच्या मते घर कसं नीटनेटके आणि नियमित चाललं पाहिजे. काही दिवसांनी अमोलचं लग्न झालं. घरात सून म्हणून रीना आली. रीना ही आजच्या काळातील आधुनिक विचारांची आणि एक मोठ्या शहरात वाढलेली मुलगी होती. ती एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत होती. रीनाचा स्वभाव मनमोकळा होता, पण तिला घरकामाचा फारसा अनुभव नव्हता. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस छान गेले, पण हळूहळू दोघांच्या स्वभावातील फरक समोर येऊ लागला. सुमतीबाईंना सकाळी 5 वाजता उठायची सवय होती. उठल्या उठल्या देवापाशी दिवा लावणे, सडा रांगोळी करणे आणि 6 वाजेपर्यंत चहा नाश्ता तयार करणे हा त्यांचा रोजचा नियम होता. दुसरीकडे रीनाला ऑफिसच्या कामामुळे रात्री उशिरापर्यंत जागावे लागायचे. त्यामुळे तिला सकाळी 7 किंवा 7:30च्या आधी उठणे जमत नसे. पहिल्याच आठवड्यात सुमतीबाई अण्णासाहेबांजवळ म्हणाल्या, "अहो, काय ही आजकालची मुलं, सुनबाई 7 वाजले तरी उठत नाहीत. घराला काही नियम शिस्त असायला हवी की नाही? सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार केला तर घरात लक्ष्मी नांदते." अण्णासाहेबांनी हसून कपाळावर हात मारला आणि म्हणाले, "सुमती, अगं ती रात्री उशिरापर्यंत संगणकावर काम करत असते. तिची जीवनशैली वेगळी आहे. थोडा वेळ दे तिला, रुळेल हळूहळू." पण सुमतीबाईंच्या मनात सुनेबद्दल थोडी खंत निर्माण झाली. रीना जेव्हा सकाळी उठून स्वयंपाकघरात जायची तेव्हा सुमतीबाई आधी सगळं आवरून बसलेल्या असायच्या. रीनाला वाटायचं की सासूबाई आपल्याला घरात काही करू देत नाहीत आणि सुमतीबाईंना वाटायचं की सुनेला काही रसच नाही. एक दिवस रीनानं विचार केला की आज आपण सासूबाईंच्या आवडीचा बेत करूया. तिने गुगलवर बघून पुरणपोळी करायचं ठरवलं. पण घाईघाईत तिच्याकडून पुरण सैल झालं आणि पोळ्या लाटताना फुटू लागल्या. स्वयंपाकघर पीठ आणि पुरण पसरलं. तेव्हा सुमतीबाई तिथे आल्या. स्वयंपाकघराची ती अवस्था पाहून त्यांचा पारा चढला. त्या म्हणाल्या, "रीना, जर स्वयंपाक येत नव्हता तर कशाला धाडस केलंस? माझ्या अन्नपूर्णा खोलीची काय अवस्था करून ठेवलीस ही?" रीनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "मम्मी, मी तुमच्यासाठी प्रेमाने करत होते. प्रेम सिद्ध करायला घर खराब करायची गरज नसते." सुमतीबाई जरा कडक आवाजात म्हणाल्या आणि स्वतः पोळ्या करायला लागल्या. रीना रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. अमोलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण 2 वेगवेगळ्या पिढ्यांमधील हा संघर्ष आता सुरू झाला होता. दिवस सरत होते. सुमतीबाई आणि रीना यांच्यात आता फक्त गरजेपुरतेच बोलणे होत होते. रीना सकाळी उठून चहा प्यायची, स्वतःचा डबा तयार करायची आणि ऑफिसला निघून जायची. सुमतीबाईंचं घरचं सगळं करायच्या. सुमतीबाईंना वाटायचं की सुनेला घरातली काही काळजीच नाही, ती फक्त पैशामागे धावते. तर रीनाला वाटायचं की सासूबाई खूप कडक आहेत, त्यांना तिचे स्वातंत्र्य मान्य नाही. एकदा घरात सत्यनारायणची पूजा ठरली. सुमतीबाईंनी रीनाला सांगितलं, "शनिवारी पूजा आहे, नातेवाईक येणार आहेत, तुला नऊवारी साडी नेसावी लागेल आणि सकाळी लवकर उठून पूजेची तयारी करावी लागेल. ऑफिसचं काम बाजूला ठेव." रीना म्हणाली, "मम्मी, शनिवारी आमचं एक जुनं खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. मी सुट्टी नाही घेऊ शकत, पण मी सकाळी लवकर उठून सगळी तयारी करून देईन आणि पूजेच्या वेळेस 2 तास घरी येईन." सुमतीबाईंना हे अजिबात आवडलं नाही. त्या म्हणाल्या, "लग्नानंतरची पहिलीच मोठी पूजा आहे. नातेवाईक काय म्हणतील? सुनेला कामापेक्षा घराची किंमत नाही, असंच वाटेल सगळ्यांना." यावरून अमोल आणि रीनामध्ये वाद झाला. अमोल म्हणाला, "रीना, आईच्या समाधानासाठी एक दिवस सुट्टी घे ना." रीना म्हणाली, "अमोल, हे माझ्या करिअरचं वर्ष आहे. तुम्ही लोक माझ्या कामाचा आदर का करत नाही? शेवटी पूजेचा दिवस आला." रीनाने शब्दाप्रमाणे सकाळी 4 वाजता उठून सुमतीबाईंना संपूर्ण मदत केली. घर सजवलं, भाज्या चिरून दिल्या. पण ठीक 9 वाजता ती ऑफिस कपडे घालून बाहेर पडली. नातेवाईक आले तेव्हा सून घरात नव्हती. सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. काही काकूंनी टोमणे मारायला सुरुवात केली. "काय सुमतीबाई, सून तर पहिल्याच पूजेला गायब. आजकालच्या मुलींना घरापेक्षा ऑफिस जास्त महत्त्वाचं वाटतं." सुमतीबाईंनी वरून जरी सुनेची बाजू घेतली की तिचं काम महत्त्वाचं होतं, पण आतून त्या खूप दुखावल्या गेल्या होत्या.
दुपारी 12 वाजता रीना पूजेसाठी घरी आली. तिने घाईघाईत साडी नेसली आणि पूजेला बसली, पण तिच्या चेहऱ्यावर ऑफिसच्या कामाचा ताण दिसत होता. पूजा संपली, महाप्रसाद झाला. नातेवाईक गेल्यानंतर सुमतीबाई रीनाला म्हणाल्या, तुला पैशाची एवढी काय घाई आहे रीना? आमचा अमोल कमवतो ना चांगला, मग घराकडे लक्ष द्यायला काय हरकत आहे? रीना शांतपणे म्हणाली, मम्मी, मुद्दा पैशाचा नाही, आत्मसन्मानाचा आहे. मी शिकली आहे तर मला माझं अस्तित्व हवं आहे. या उत्तराने सुमतीबाई शांत झाल्या, पण त्यांच्यातील अंतर अजूनच वाढलं. काही महिने निघून गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. अमोल एका मोठ्या प्रोजेक्टसाठी 10 दिवसांकरिता परदेशात गेला होता. अण्णासाहेबही काही काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात फक्त सासू आणि सून दोघीच होत्या. एक दिवस रात्री अचानक सुमतीबाईंच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या वेदनेने विव्हळत होत्या. रात्रीचे 2 वाजले होते. रीनाला कसला तरी आवाज आला म्हणून ती धावत सासूबाईंच्या खोलीत गेली. सुमतीबाईंना घाम फुटला होता आणि त्या छातीवर हात ठेवून बसल्या होत्या. रीना प्रचंड घाबरली, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले. तिने लगेच अमोलला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज येत होता. तिने वेळ न गमावता सोसायटीच्या वॉचमनला बोलावले. स्वतःच्या गाडीची चावी काढली. सुमतीबाईंना धरून गाडीत बसवले. रात्रीच्या त्या अंधारात सुनेने स्वतः गाडी चालवून सासूला शहरातल्या सगळ्यात मोठ्या कार्डियक हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी सुमतीबाईंना ताबडतोब ICU मध्ये घेतले. डॉक्टरांनी सांगितले, त्यांना मायनर हार्ट अटॅक आला आहे. जर तुम्ही आणखी अर्धा तास उशीर केला असता तर अनर्थ झाला असता. योग्य वेळी आणलं. रीनाच्या जीवात जीव आला. डॉक्टरांनी काही फॉर्म्स भरायला आणि तातडीने 50,000 रुपये जमा करायला सांगितले. रात्रीच्या वेळी बँकेचे व्यवहार बंद होते. रीनाने न घाबरता तिच्या मोबाईल बँकिंगचा वापर केला. स्वतःच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर केले आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. ती रात्रभर ICUच्या बाहेर एका बाकावर बसून राहिली. तिने सुमतीबाईंच्या बहिणीला आणि नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. सकाळी जेव्हा सुमतीबाईंना शुद्ध आली तेव्हा त्यांनी डोळे उघडून पाहिले. समोर रीना उभी होती. तिचे डोळे रात्रभर न झोपल्यामुळे लाल झाले होते. केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर सासूबाईंच्या तब्येतीची काळजी स्पष्ट दिसत होती. सुमतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या सुनेला त्या नेहमी आधुनिक घराकडे दुर्लक्ष करणारी समजत होत्या, तीच आज त्यांच्यासाठी देवदूत बनून धावून आली होती. 2 दिवसांनी सुमतीबाईंना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. अमोल आणि अण्णासाहेबही परत आले होते. नातेवाईकही गोळा झाले होते. सगळेजण रीनाचं कौतुक करत होते. अण्णासाहेब म्हणाले, सुमती, आज आपल्या रीनामुळे तू आमच्यात आहेस. रात्रीच्या वेळी हिने दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर राऊंडवर आले. त्यांनी सुमतीबाईंना सांगितले, माझी आजी, तुमची सून खूप हुशार आहे. रात्री जेव्हा त्या तुम्हाला घेऊन आल्या तेव्हा अजिबात घाबरल्या नाहीत. त्यांनी डिजिटल पेमेंट केलं. सगळ्या फॉर्मॅलिटीज वेळेत पूर्ण केल्या. आजकालच्या अशा शिकलेल्या आणि स्वावलंबी मुली घरात असल्या की मोठ्यांचा आधार वाढतो. हे ऐकून सुमतीबाईंनी रीनाचा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. त्या म्हणाल्या, रीना, मला माफ कर बाळा. मी नेहमी तुझ्या नोकरीला, तुझ्या शिक्षणाला कमी लेखलं. मला वाटायचं की तू फक्त स्वतःचा विचार करतेस. पण आज जर तू शिकलेली नसतीस, तुला गाडी चालवता आली नसती, तुला ते बँकेचे व्यवहार माहीत नसते, तर आज मी जिवंत राहिले नसते. तुझं शिक्षणच आज माझ्या कामी आलं. रीनाने सासूबाईंचे पाय शिवले आणि म्हणाली, मम्मी, असं बोलून मला पर्क करू नका. तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात. घरातल्या शिस्तीचं महत्त्व मलाही कळतंय. फक्त मला थोडा वेळ हवा होता. घरच्यांना खूप आनंद झाला. सुमतीबाई हॉस्पिटलमधून बऱ्या होऊन घरी आल्या. आता देशपांडे यांच्या घरातील चित्र पूर्णपणे बदललं होतं. सुमतीबाई आता रीनाला सकाळी लवकर उठण्यासाठी बळजबरी करत नव्हत्या. उलट रीना उठण्यापूर्वी त्या तिच्यासाठी चहा करून ठेवायच्या. रीना सुद्धा सुमतीबाईंच्या विश्रांतीची काळजी घेऊ लागली. रविवारी रीना स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवायची आणि सुमतीबाई तिला पारंपरिक पद्धतीच्या टिप्स द्यायच्या. एक दिवस सुमतीबाईंच्या मैत्रिणी घरी आल्या. त्यांनी विचारलं, काय सुमतीबाई, सूनबाई अजून ऑफिसवरून आल्या नाहीत का? घर कसं काय चाललंय? सुमतीबाई अभिमानाने म्हणाल्या, माझी सून ऑफिसही उत्तम सांभाळते आणि घरही. ती शिकलेली आहे म्हणून तर घराला प्रगतीची दिशा मिळाली आहे. आजच्या काळात मुलींनी स्वावलंबी असणंच गरजेचं आहे. रीना दारात उभी राहून सासूबाईंचे हे शब्द ऐकत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
तिला समजलं होतं की सासूचा राग हा वरवरचा असतो, पण मनात फक्त प्रेम आणि काळजी असते. अशा प्रकारे जुन्या आणि नव्या विचारांचा सुरेख संगम त्या घराला झाला. सासू आणि सुनेच्या नात्यातील दरी मिटली आणि संपूर्ण कुटुंब आनंदाने राहू लागले. या कथेतून एवढं शिकलं पाहिजे, सासू आणि सुनेचे नाते हे केवळ हक्क गाजवण्याचे नसते, तर एकमेकांच्या गुणांचा आदर करण्याचे असते. जुन्या पिढीने नव्या पिढीच्या स्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा आदर केला आणि नव्या पिढीने जुन्या पिढीच्या अनुभवाचा मान राखला तर प्रत्येक घर आनंदनगर बनू शकते. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.